एका पालकांनी शंका विचारली आहे की बाळाला ताप नाहीये पण खोकला असेल तर काय करावं. नमस्कार. ताप असणं नसणं याचा अर्थ बाळाला कुठलं तरी इन्फेक्शन झालंय का नाही. पण खोकला, जेव्हा आपण नुसता खोकल्याकडे बघतो तेव्हा कुठला खोकला महत्वाचा आणि कुठला नाही हे कळणं गरजेचं आहे. ती सर्दी असेल तरी खोकला येऊ शकतो. काही वेळा सर्दी घशात उतरते त्यामुळे जोरात खोकला येतो, जी नेहमी आडवं पडल्यानंतर किंवा सकाळी उठताना तो खोकला जरा जास्त प्रमाणात येतो. या दोन्ही प्रकारच्या खोकल्यामध्ये आपण घरगुती उपाय, गरम पाण्याची वाफ देणं, कपाळनाक शेकून घेणं आणि गरज पडल्यास खोकल्याचं औषध देणं या गोष्टी करू शकतो. पण खरी काळजी कधी असते, जेव्हा बाळाची छाती भरते, ज्याला आपण श्वासनलिका आकुंचन पावलं किंवा आमच्या भाषेत ब्रॉन्कोस्पाझम आम्ही म्हणतो. अशा प्रकारच्या खोकल्यामध्ये सुद्धा ताप येत नाही. हा जो खोकला असतो हा वारंवार येत असतो. आपल्याला बाळाकडे बघून लक्षात येतं की त्याचा खोकताना त्रास होतोय. बहुतांश वेळा मध्यरात्री झोपेतनं बाळाला जाग येते आणि बाळ जोरात खोकत राहतं, उठून बसतं आणि काही वेळा खोकून बाळाला उलटी होते. अशा प्रकारचा खोकला जर येत असेल, बाळाला धाप लागल्यासारखं वाटत असेल, बाळाच्या नाकपुड्या फुगत असतील, बाळ खोकून थकल्यासारखं वाटत असेल किंवा तो हे मोठ्या मुलांच्या बाबतीत पण हे असंच होतं, यातलं काही जरी आपल्याला दिसलं तर मात्र त्या खोकल्याची काळजी करून तुमच्या बालरोग तज्ज्ञांना दाखवून द्या. नमस्कार.